आज पण उशीर? उशीर? अरे मी किती वेळ झाला इकडेच बसून आहे. तुझंच लक्ष नाहीये माझ्याकडे. तू आपली हे घर बनवण्यात मग्न आहेस. हे माझं स्वप्नातलं घर असलं. आपलं असंच एक घर असावं. त्या घरात आपली प्रेमळ हक्काची माणसं असावी. नमस्कार करण्यासाठी वडीलधारी माणसं असावी. एवढंच माझं स्वप्न आहे. आणि तू अनफॉर्च्युनेटली अशा एका मुलाच्या प्रेमात आहेस ज्याचं स्वतःचं घर नाहीये. तो एका लॉज मध्ये राहतो, ते सुद्धा शेअरिंग बेसिस वरती. मेघना, माझ्याशी लग्न करून तुझी स्वप्न कशी पूर्ण होणार का? का नाही होणार? होणार. आणि ती आपण दोघांनी मिळून पूर्ण करायची. त्यासाठी कितीही वर्ष थांबायची आणि कष्ट करण्याची तयारी आहे माझी. पण तू हा विषय काढला की टाळटाळ करतोस. तसं नाहीये मेघना. बघ, तुलाही माहितीये की लग्नासाठी तुझ्या इतकाच मीही आतुर आहे. अगं पण लग्न करून तुला ठेवू कुठे मी? माझं घर नाहीये इथे. एक आहे ते गावी कोकणात. लग्न करून तुला कुठे नेणार मी? त्या लॉज वरती, तिथे शेअरिंग मध्ये संसार मांडायचा आपण. सुमेध, काय बोलतोस? माझं जे काही आहे ते सगळं तुझंच आहे. हे बघ, माझ्याकडे जेवढे काही पैसे असतील ना ते घे आणि आपण एक मुंबईत भाड्याचं घर घेऊ. ते तरी मिळेल ना? भाड्याने? हो मॅडम, मुंबईत जागेंचे भाव काय माहिती आहेत का तुम्हाला? आणि एक मिनिट, तुझे पैसे घेऊन मी काय असं घर बांधू? मला नाही पटणार ते. जे म्हणून मी तुझ्याशी लग्नच करणार नाही असं नाहीये. मेघना, तुला माझ्याशी जर संसार करायचा असेल तर माझ्यासोबत झोपडीत राहण्याची तयारी आहे तुझी? आहे. आणि त्या झोपडीत आपण आपल्या स्वप्नातलं घर उभं करू. चल, आपण उद्याच लग्न करूया मग. Are you serious? हो. I love you, Sumedh. I love you. I love you too. दादा, ताई, प्लीज एक लॉटरीचं तिकीट घ्या ना. सकाळपासून एक पण तिकीट नाही विकलं गेलंय. मॅडम, हवाय मॅडम, द्या एक तिकीट. ठीक आहे. कितीला आहे? 100 रुपये फक्त. फक्त 100 रुपये फक्त आहे त्यांच्यासाठी? अरे, थँक्यू मॅडम. वेलकम. घ्या कितीचं बक्षीस. सुमेध, ते तिकीट मी बक्षिसासाठी घेतलं नाहीये. त्या बिचाऱ्याला बरं वाटावं म्हणून घेतलं. ओ, म्हणजे माझ्याशी लग्न करून मला बरं वाटावं तसं? सुमेध, कळत नाही तुम्हाला? ही काय खेळण्याची जागा आहे का? सॉरी दीदी. सॉरी काय सॉरी? अगं हो, एक मिनिट. पुराण, तुम्ही तुमचा बॉल घ्या आणि जा दुसरीकडे खेळा. हा? जा. सुमित, अरे घर मोडलं त्यांनी माझं. हो मेघना, आपण पुन्हा बनवूया. एवढ्याशा गोष्टीवर ना त्या बिचाऱ्या लहान मुलांवर कशाला चिडतेस तू? मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण पुन्हा एक घर बनवूया, एकदम पक्क. चल चल चल. आई अहो द्या ते, मी आवरते, तुम्ही जा. उलट इथे राहू दे ते सगळं. तू जा. अभि वाट बघून कंटाळ असेल. जा जा जा, मी आहे. नाही, मी करते ना आई. अगं ऐक,
अस्मिता लग्न होऊन इथे आली ना या घरात, तेव्हा त्या दोघीचं कसं व्हायचं, तो 36चा आकडा असतो ना, 36. बरोबर. पण आता बघ ना कुठला आकडा झालाय. कुठला? 36 कसा 36 6 ते 63. हा 63 आकडा झालाय. पण आजी बघ, तुझ्यापेक्षा जास्त तिच्याशी फ्रेंडशिप होते तिची. हे असं का वागते ते मलाही माहित आहे, तुलाही माहित आहे, हो ना? कसं का होईना, पण अनुला ना तिची सवय व्हायला पाहिजे. नाही म्हणजे अनुनं तिला आपलंसं केलंय, पण म्हणतात ना, कळतंय पण वळत नाही, अशी तुझ्या आईची गत आहे. आजी तुला आठवतं, सुरुवातीला तू आणि दादांनीच तिला सांभाळून घेतलं होतं. लग्नाच्या दिवशी, गृहप्रवेशाच्या दिवशी आई कशी नाराज झाली होती, आठवतं? सुमेध, तू एवढं मोठं घर घेतलंस भाड्याने? बाई, आता इथे आपण सगळे एकत्र राहणार, मग मोठं घर नको का? मग आई नमस्कार करते. सुखी रहा, सुखी रहा. छान संसार करा. माझा तर विश्वासच बसत नाहीये. अच्छा, तुला हे सरप्राईज द्यायचं होतं, म्हणूनच तू मला म्हणालास का की आपण झोपडीत संसार करूया? अरे हे सरप्राईज तर काहीच नाहीये. खरं सरप्राईज अजून बाकी आहे. ए थांब, मी दाखवणार. दाख. आवडलं? आणि मॅडम, हे घर आपण भाड्याने नाही घेतलंय, आपल्या मालकीचं घर आहे हे. सुनबाई, तुम्हा दोघांचं आता लग्न करून तू स्वतःच्या हक्काच्या मालकीच्या घरात पाऊल टाकलंयस. पण बाबा, याची काय गरज होती? म्हणजे माझ्या नावाची पाटी कशाला? अगं बाळा, तू ह्या घराची गृहलक्ष्मी आहे. या संसारावर, या घरावर तुझा सुद्धा अधिकार आहे बरं का? हो 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 हो. आणि हो, दादा उद्या तुझ्याशी भांडला तर? ए सईबाई, तुला तर बघतोच आता. नाही. काय? अरे 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 थांबा. होऊ दे रे, सुमेध. अरे लहान आहे रे ती, असं काय करतोस? पण असं काही होणार नाहीये. आमच्या मुलावर आणि सुनेवर पूर्णपणे विश्वास आहे. सुमेध, या घरापेक्षाही मोठं सरप्राईज दिलंस तुम्हाला. आई बाबांसारखी सासू सासरे, धाकट्या बहिणीसारखी नणद. थँक्यू सो मच. नाहीतर हल्लीच्या मुली एकत्र कुटुंबात राहायचं म्हणून सरळ नकार देऊन मोकळ्या होतात.
बाळा, तुमच्या दोघांचा राजा राणीचा संसार सुखाने सुरू होऊन दे. संसाराची घडी छान बसून दे. हा, मग मात्र आम्ही गावाला निघून जाणार. हा, नाही आई बाबा, तुम्ही इथेच राहायचं कायमचं. हो. अगं हो हो, ते आपण नंतर बघू. तुम्ही खूप थकला असाल, चला चला चला, थोडा आराम करून घ्या. हो, चला. सोड, आतापर्यंत सोडत असायला एक धपाटा द्यायला हवं होता. ग काही उगाच लाडावून ठेवलंय तिला. काय चाललंय काय तुमचं? आई सांग, त्रास देतोय मला. आई हे कुठे ठेवू? अगं कपाटात ठेव ना. ये ये माझ्याबरोबर ये. आणि सुमेध, सगळे दागिने घरात नका ठेवू. हो, नाही म्हणजे गावच्या पूजेकरता लागतील तेवढे 4 दागिने ठेवा घरात, पण बाकीचे सगळे दागिने बँकेत लॉकर मध्ये ठेवा. नाही, काय आहे की आपलं हे नवीन घर अगदीच 8 ठिकाणी आहे ना, म्हणून. ठीक आहे बाबा, मी उद्याच लॉकर मध्ये ठेवून येतो. हो, आल्या. आई किल्ल्या. या घराची गृहलक्ष्मी आहेस तू. आता हे सगळं तू सांभाळायचंस, बरोबर आम्हाला सगळ्यांना पण सांभाळायचंस. काय आता कुणाचा फोन आला? बाबल्या. अरे बाबल्या काका. हा बाबल्या, काय म्हणतोस रे? हा वय वय, हा बरा बरा, सगळा बरा. वय वय, हा ठेव ठेव ठेव. हा, काय हो, बाबल्या भाऊजींचा फोन? हो, लग्न गावी केलं नाही म्हणून वैतागलाय. म्हणतोय निदान लग्नाचे फोटो तरी पाठवा गावच्या लोकांना बघायला. बाबा, मी आता इथे कोणाला तरी आपल्या घरात डोकावताना पाहिलं. म्हणजे? हो, म्हणजे मी तेच बघायला म्हणून इथे आलो, पण इथे आलो तर कोणीच नव्हतं तेव्हा. सुमेध बाबा, एक काम कर, तू उद्याच्या उद्या बँकेत जाऊन मेघनाचे दागिने ठेवून ये. उगाच टेन्शन नको. हो, मी उद्याच ठेवतो ते. देवाने अनपेक्षितपणे हे सुखाचं दान माझ्या पदरात टाकलं. या सुखाचीच मला भीती वाटते. काय ग, कसला विचार करतेस एवढा? मला आपलं ते मोडलेलं घर आठवलं. मोडलेलं घर? का? सुमेध, देवाने मला इतकं भरभरून दिलंय ना, त्याला कोणाची दृष्ट तर नाही लागणार ना? ए वेडाबाई, किती हळवी आहेस का तू मेघना? उगाच आपला काहीतरी विचार करत बसतेस. अगं, तो फक्त एक अपघात होता. चुकून त्या मुलांचा चेंडू त्या घराला लागला आणि ते मोडलं. पण म्हणून आपल्या आयुष्यात का असं काही घडेल उगाच? आई आई खूप डोकं दुखते अगं. आई ग, आई. बाबा, काय झालं सईला? अरे काही नाही रे, रोजचाच
डोकेदुखीचा त्रास. आपण डॉक्टरांना बोलवूया. आपण हिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. अगं अगं त्याची काही गरज नाहीये. अहो, तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं जाऊन आराम करा. तिला तिची नेहमीची गोळी दिली ना की बरं वाटेल. हा सुमेध, गोळ्या संपल्यात कारण गेले 2 महिने त्रास झालाच नव्हता. बरं सुमेध, तू उद्या बँकेतून येताना जरा गोळ्या आण. हो ठीक आहे बाबा. आणि संपदा, तू जरा हिला सूतशेखरची एक मात्रा उगाळून दे. अहो वहिनी, अगं जा तू, मला वाटेल बरं. हा चल. सई काळजी घे. अगं खरंच जा, वाटेल मला बरं. मेघना चल. काळजी घ्या सई. मेघना अगं ऐक तरी. तू तरी सांगायचंस ना त्यांना. आपण इतक्या आरामात कसं झोपू शकतो? सई काही सांगत नव्हती पण मला कळत होतं की सईला किती त्रास होतोय. हो हो मेघना, इट्स नथिंग सिरियस. सईला मायग्रेनचे अटॅक्स येत होते, ते मध्यंतरी बंद झाले. आज बऱ्याच दिवसांनी तिला हा त्रास झालाय, पण काहीही हरकत नाही. तिने तिची गोळी घेतली ना की तिला बरं वाटेल. थांब जरा थांब. आई सोडू नको, सोडू नको. आई खूप दुखते अगं. हो गो बाळा, तुला थंड दूध आणते. ते दूध घे, तुला बरं वाटेल. हा, ओढू नकोस जरा. मला असं वाटतं की आपण आपली लग्नाची गावची पूजा झाल्यावर आपल्या नात्याला, आपल्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात करूया. तुला चालेल ना? ठीक आहे, तू म्हणशील तसं. तर काय इतके दिवस थांबलोय, त्यात 4 दिवस अजून. नंतर आयुष्यभरासाठी तू माझीच आहेस ना. खरंय, हल्लीच्या मुली अशाच आहेत. पूर्वी सासूरवासाच्या कहाण्या सांगितल्या जायच्या आणि आत्ताच्या सुना सासूला सुनवास करतात. आपण बिचारा सासवा. हे सुद्धा मी फार जनरल बोलते हा. हे माझी सून तशी नाहीये, नाहीतर उगाच तुझा गैरसमज व्हायचा. आणि आमच्याकडे ना सगळंच वेगळं असतं. ती जमेल तशी मला घरकामात मदत करते आणि मी जमेल तशी तिच्या केसेस मध्ये तिला मदत करते. अगं हो, म्हणजे माझ्या शिक्षणाचा आणि अभिनय कौशल्याचा तेवढाच वापर होतो. हो, पण अस्मिताला खूप मदत होते हा माझी, आणि हे ती मान्यही करते. मी तुला मदत करते सांगताना आनंद बघ कसा ओसांडून वाहतोय चेहऱ्यावर ना. बँकेत सगळे तुला पाहून एकदम खुश होते. ते दागिने एकदा लॉकर मध्ये ठेवले ना, मोठं काम झालं. त्या माणसाला काळ पाहिल्यापासून ना अशी धास्ती वाटत होती ग. सुमित, आधी आपण देवळात जाऊया आणि मग घरी जाऊया. देवळात? अरे तुला चालेल? चालेल, राणी सरकार म्हणतील तसं. उमेद, अरे हो, हे तुझ्या खात्यातनं काढलेले 10,000 ठेवा ती तुझ्याकडे. तुझे? हो. सुमेध, अरे आपले पैसे आत्ता तुझ्याकडे ठेव. अगं पण ठेव. चलायचं?
हा बाबल्या काका. हो म्हणजे तुम्ही कसे? हो सई आणि आई बाबा आज येत आहेत. माझे बस बघून जा ना, दिसत नाही का? तू ठीक आहेस ना? मी बरी आहे. तुला काही झालं नाहीये ना? नाही मी ठीक आहे. थांब मी आलो. जाऊ दे ते बस. अगं पण मला तुझा जीव महत्वाचा आहे सुमित. काय करायचं हे आजकालच्या सुनांचं तेच कळत नाही. तुला नाही आहे ते जनरल बोलते ती. आजी माहितीये मला. पण आई काय झालं? काही नाही ग, सुधाच्या मुलाचं लग्न झालं होतं 6 महिन्यापूर्वी. मोठ्या हौसेनं सुनेचं नाव टाकलं फ्लॅटवर. आता ती गेली सोडून, हक्क सांगते फ्लॅटवर. बोला. काय आहे अगोचरपणा? काही नाही हो, हे नवीन नवीन कायदे आलेत ना, म्हणून पोरी सोकावल्या. आई पण ही अशी केस अगदी हजारात एखादी असेल. कायदा तर सुनांच्या संरक्षणासाठीच बनवलाय ना. आणि मग सासवांचं काय? तू सून आहेस माझी, फक्त सासू नाहीस. आणि आई दोष कायद्याचा नाहीये, तर त्याचा गैरफायदा घेणाऱ्या सुनांचा आहे. चला आता पुढच्या 10 मिनिटात आपल्याला निघायला हवं. सगळं घेतलं ना? हो हो सगळं घेतलंय. काहीही झालेलं नाहीये. काय काय झालं का हिला रडायला? अहो बाबा आम्ही आता येत होतो ना बँकेतून, तर रस्त्यात एकाने हिची पर्स मारली. अरे देवा. पर्समध्ये 500-600 रुपये होते आणि हिचा मोबाईल होता. सगळं चोरीला गेलं. बाईसाहेबांनी तेच दुःख खूप मनावर घेतलेलं आहे. तिला भीती वाटते तुम्ही ओरडणार आहात. हो, ओरडणारच. पर्समध्ये 500-600 रुपये होते आणि हिचा मोबाईल होता. सगळं चोरीला गेलं. तिला भीती वाटते तुम्ही ओरडणार आहात. हो, ओरडणारच. पण पर्स गेली म्हणून नाही रे, तू आम्हाला ओळखलं नाहीस म्हणून ओरडणार. हीच परीक्षा केलीस का तू आमची? नाही आई, सुमितने काय केलं त्याने सांगितलं नाही तुम्हाला. वेड्यासारखा चोरामागे धावत होता आणि आणि धावता धावता बाईक समोर आला असता. अरे देवा. हो, त्यामुळे घाबरले आई मी. जर सुमितला काही झालं असतं तर. हो पण मी वाचलोय ना आता, आणि तूच तर खेचलंस ना मला. आलेलं संकट टळलं ना, बरं झालं. म्हणजे आम्ही दोघं निश्चिंतपणे गावी जायला मोकळे. हा बाबा, आई, तुम्ही गावी चाललाय? आता गावी जाण्याची काय गरज आहे? अगं वेडाबाई, आम्ही दोघं काय तुम्हाला कायमचं सोडून गावी नाही चाललो. अगं, आणि लग्नानंतर काही कार्य करावी लागतात, पूजा वगैरे, त्याची तयारी करायला जातो आम्ही गावाला. हा, आणि पावसाळ्यापूर्वी घराची दुरुस्ती करून देखील होईल. पण तुम्ही दोघं इथे 2 महिने मस्त पैकी एन्जॉय करा. मग आम्ही येतोच आहोत मागाहून तुम्हाला त्रास द्यायला. काय बाबा. आई माझं डोकं पुन्हा दुखायला लागलंय. सई, सई, खूप त्रास होतो का सई? आई बाबा मी काय विचारतो, इतक्या उन्हाचा प्रवास सईला झेपेल का? अरे पण हो बाबा. बाबा, आई तुम्ही गावी जा, सईला इथेच राहू द्या. मी काळजी घेईन तिची. ना असं बाबा, कसं? तुम्ही निश्चिंत राहा, मी घेईन काळजी. सई. सुधाताईंच्या सुनेवर माझे सहकारी लक्ष ठेवून असतीलच. आणि मी वकील साहेबांशीही बोलले. त्यांनी मला असं सांगितलंय की त्या सुनेचं लग्न आधी काही प्रकरण असेल आणि लग्न करून डिवोर्स घेणं हा तिच्या प्लॅनचा भाग असेल, तर ती त्या फ्लॅटवर हक्क सांगू शकणार नाही. कमाल आहे तुझी अस्मिता. मी तुला काहीही न सांगता तू हे सगळं कसं केलंस? तुमच्यासाठी. आई, जशी तुम्हाला माझी गरज कळते तसंच मीही तुम्हाला समजून घेते. तुम्ही मला इतकी मदत करता, मग मी एवढंही नाही करणार तुमच्यासाठी?
थँक्स अस्मिता. आहो पण खरं सांगू, मला आता असं वाटायला लागलंय की आपल्यात सासू सुनेच्या नात्यासारखंच एक मैत्रीचंही नातं होऊ शकतं. होऊ शकतं. आपण आहोच मैत्रिणी. बर, मी ही डेव्हलपमेंट सुधाला कळवते. हो. आलेच. वा अस्मिता, सून असून सासूची बाजू घेतलीस? इम्प्रेशन मारायचा एवढा प्रयत्न, किती मस्का मारणार आहेस अजून? बाई तू सासू काय सून काय, दोघी स्त्रियाच ना. आजची सासू ही कालची सून होती आणि आजची सून उद्याची सासू असते. मग त्यांनी एकमेकींसोबत राहायचं की एकमेकींविरोधात? अर्थात हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा प्रश्न आहे. आणि माझं म्हणशील तर मी फक्त सत्याची बाजू घेते. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि हो, कोणावरही इम्प्रेशन पाडायला किंवा समोरच्याचं इम्प्रेशन डाऊन करायला असे खोटे प्रयत्न करण्यासाठी माझ्याकडे वेळही नाहीये आणि मला गरजही नाही. सुमेध, अरे कुठे होतास तू? आई बाबा पोहोचलेत की नाही? त्यांनी मला काही कळवलं नाही. तुला काही कळवलंय का? हो हो हो, देतो. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. आई बाबांचा आत्ता तासाभरापूर्वी फोन आला होता. दोघेही सुखरूप गावी पोचले. ओके. मग हे कधी कळवणार तुम्हाला? कसं कळवणार? मी बाहेर होतो ना. आणि तुझ्याकडे आता मोबाईल नाहीये ना. पण बाहेर का गेला होतास तू? हा, आता खरं मुद्द्याचा प्रश्न विचारलास. हे घे. काय हे? घे तर बघ तूच. न्यू सेल फोन. थँक्यू. पर्स बरोबर तुझा मोबाईल पण गेला ना, म्हणून हा नवीन मोबाईल. आता ह्या फोनवरनं जेव्हा मला पहिला कॉल करशील ना, तेव्हा माझ्याशी काय बोलशील? आय लव्ह यू. लाजली. थांब थांब थांब, त्यात आणखीन अजून एक गंमत आहे तुझ्यासाठी. गंमत? बघ बघ. बाबल्या काका. हा बाबल्या काका, बोला. काय? कसं? आणि आई बाबा कसे आहेत? हो हो, आम्ही येतो. पण हॅलो हॅलो. काय झालं सुने? मेघना, अगं आपल्या गावच्या घराचं छप्पर कोसळलंय. काय? आणि आई बाबा तेव्हा घरातच होते. आम्ही दोघं काय तुम्हाला कायमचं सोडून गावी नाही चाललो. आई बाबांना काही लागलं नाहीये ना जास्त? चल आपण आधी गावी जाऊया. चल पटकन. हो 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 मेघना, शांत हो पहिले. अगं, मलाच काही नीट माहिती नाहीये तर तुला मी काय सांगू. शेजारच्या बाबल्या काकांचा फोन होता. बघ, आई बाबांना काहीतरी झालंय, फक्त एवढंच माहितीये. मला बाकीचं काही माहिती नाहीये. मला नाही ते चैन पडणार. आपण जाऊन आई बाबांना बघूया.
हो, आपण ताबडतोब जाऊया तिथे. मी भाड्याची कार बुक करतो. हो चल. पण सई, हो, सईचा प्रश्न आहेच. काय करायचं? जायला तर हवंच आहे. मेघना, तू एक काम कर. तू ना आता इथे सई जवळच थांब, तिची काळजी घे. मी पुढे होतो आणि तिथली जी सिच्युएशन असेल ना ती पाहून मी तुला लगेच कॉल करतो आणि उद्याच तुमच्यासाठी गाडी पाठवतो. माझ्या मनातली शंका खरी ठरली सुने. माझ्या पायगुणामुळे झाले हे सगळं. माझ्या नशिबातच घराचं सुख नाहीये. मेघना, प्लीज वेड्यासारखा काहीतरी बोलू नकोस. मेघना, अगं आई बाबांना फारसं लागलं नसेल, ते सुखरूप असतील. तू प्लीज सांभाळ स्वतःला आणि सईलाही. हे बघ, आता तिला यातलं काहीही सांगू नकोस. हा, चल, मला निघायला हवं. सुमेध, तिथे पोहोचल्यावर मला लगेच फोन कर. आपल्या गावच्या घराचं छप्पर कोसळलं आणि आई बाबा तेव्हा घरातच होते. पण आई बाबांना काहीतरी झालंय, फक्त एवढंच माहिती आहे. आम्ही दोघं काय तुम्हाला कायमचं सोडून गावी नाही चाललो. उद्या सईने विचारलं तर काय सांगू मी? तेव्हा आई बाबांना सुखरूप ठेव. सुमित, या फोनवरनं जेव्हा मला पहिला कॉल करशील ना, तेव्हा माझ्याशी काय बोलशील? आय लव्ह यू. काय झालंय तिथे काही कळत नाहीये. सुमित, बोल माझ्याशी. सईला काय कळतं का म्हणे? सई, गेली. सई कुठे गेली? सई, त्यात अजून एक गंमत आहे.
माझे सासू सासरे घराचं छप्पर कोसळल्यामुळे जखमी झाले. त्यांना काय झालं हे बघायला माझा नवरा तिकडे गेला. पण त्यानंतर त्याचा फोनच नाही आला. मी बऱ्याचदा फोन ट्राय केला पण त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. आणि माझी नणंद सई सुद्धा गायब आहे. मला कळतच नाहीये हे काय चाललंय. स्मिता मॅडम तुम्हीच सांगा मी काय करू. मेघना आधी शांत हो बघ. मला सांग, रडून प्रश्न सुटणार आहेत का? हे बघ, तुझ्या लग्नानंतर 2 दिवसातच या सगळ्या गोष्टी घडल्यात, त्यामुळे तुझी मनस्थिती समजू शकते. पण तू काळजी करू नकोस. तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत. मी मदत करेन तुला. मला सांग, सई गायब झाल्याचं तू पोलिसात कळवलंस? जेव्हा मला कळलं सई घरात नाहीये, ती गायब झाली, तेव्हा मी तिला घरात बाहेर सगळीकडे शोधलं. आसपासच्या लोकांकडे सगळ्यांकडे चौकशी केली. पण सईबद्दल कोणाला काहीच माहित नव्हतं. मग मी पोलीस स्टेशनला गेले सई हरवल्याची तक्रार करायला. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. पण काय? ते म्हणाले आम्हाला सईदचा फोटो आणि तुमचा नवरा ज्या गावी गेला त्या गावाचं नाव द्या, म्हणजे आम्हाला लवकरात लवकर तपास करता येईल. पण माझ्याकडे सईचा फोटोच नाहीये ना सुमेधच्या गावाचं नाव मला माहितीये. मला काहीच माहित नाहीये. फक्त मला एवढं माहितीये की सुमेधचं घर कोकणात आहे. सुमेधच्या गावाचं नाव तू त्याला कधीच विचारलं नाहीस? अशी कधी वेळच नाही आली. लग्नानंतर आम्ही हे बघ मेघना, जे झालं ते झालं. आता तू माझ्याकडे आलीस ना, मला शक्य तेवढी सगळी मदत मी करेन तुला. एक काम कर, तुझ्या घरच्यांची नावं आणि शक्य तितकं पूर्ण वर्ण इथे लिह. घे. ताजी, सुमेध गावी पोहोचल्याचा फोनही आलेला नाही आणि त्याचा फोन स्विच ऑफ लागतो. ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंट? सुमेधचा ऍक्सिडेंट? मग मी सांगून काय करू जर सुमेधचा ऍक्सिडेंट? शांत, तू बस आधी, बस बस. हे बघ, हे असं काहीही झालेलं नसणार आहे. दाजीने फक्त एक शक्यता वर्तवली आहे, बस. तू उगाच नाही ते विचार नको आणूस मला. काय करू? माझं खूप छोट स्वप्न होतं. माझं घर असावं, त्यात हक्काची माणसं असावी. पण तेही माझ्या नशिबात नव्हतं. मी लहान असताना माझे आई बाबा गेले. अख्खं आयुष्य मी हॉस्टेलवर काढलं. माझी फक्त एवढीच अपेक्षा होती की मला माझी प्रेमाची हक्काची माणसं मिळावी. आणि लग्न झाल्यावर तसं झालं. माझ्यावर खूप प्रेम करणारा माझा नवरा सुमेध, आई बाबांसारखी माया लावणारे सासू सासरे, बहिणीसारखी नणंद, ही सगळी माणसं मला मिळाली. पण देवाने ती माणसं माझ्यापासून हिरावून घेतली. मला शापण
लहानपणाचा, मग त्याची शिक्षा माझ्या माणसांना का? मेघना, अगं तू उगाच नकारात्मक विचार का करतेस? आपण शोधूया ना त्यांना. ते नक्की सापडते. तू आधी वर्णन पूर्ण करतेस? हॅलो सर, तुमचा तपास कुठपर्यंत आला? सुधा त्यांच्या सुनेचा मित्र सापडले? बरं ठीक आहे, ऐक, पुढचा सगळा तपास समीर आणि महेश करतील. तू एक काम कर, काल रात्री मुंबई आणि कोकण मार्गावर एखादा ऍक्सिडेंट झालाय का ह्याची चौकशी कर. मला सगळे डिटेल्स हवे. आणि एक पत्ता पाठवते तुला, तिथे लवकरात लवकर येऊन भेटा मला. मेघना, मुंबई गोवा हायवेवर अजून तरी कुठल्याही अपघाताचा रिपोर्ट नाहीये. सुमित भाड्याच्या गाडीने जाणार होता. ती चौकशी आमची माणसं करतात. आणि मेघना, सुमेधला काही होणार नाही. कशाला खोटी समजूत काढताय? ही तुझी समजूत नाही घालत. हा आशावाद आहे, आणि माणूस आशेवरच तर जगत असतो. बरोबर आहे म्हणाली तुझं. सई सुद्धा नक्की सापडेल आपल्याला. आपण शोधूया तिला. मला सांग, काल रात्री तू इथेच होतीस ना? हो, थकल्यामुळे जरा डोळा लागला होता, पण मी जागीच होते. मला कळत नाहीये, सई मला न सांगता घराबाहेर का जाईल, आणि तेही एवढ्या रात्री. आपण सई जिथे झोपली होती ती रूम पाहूयात का? कदाचित काहीतरी मिळेल. चला ना. ही सईची रूम. मॅडम, हे बांगड्यांचे तुकडे दिसतात इथे. हे तर सईच्या बांगड्यांचे तुकडे आहेत. एक मिनिट, हात नको लावूस त्याला. आणि हे केस सुद्धा दिसत आहेत. झोपेत हात अंगाखाली येऊन बांगडी पिचणं सहज शक्य आहे, पण केस गळले की तुटले. केस? मेघना, सईचेच कानातले. त्या बांगड्या, केस, सईला कोणी किडनॅप तर नसेल केलं ना?